नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिग बॉस मराठी सीझन 5 एपिसोड नंबर 18च्या आपल्या रिव्ह्यूमध्ये. तर मित्रांनो, आजच्या भागात काय काय झालं, कुठली टीम विजयी झाली, जो कालचा टास्क होता तोच आज कंटिन्यू झालेला आहे. आणि आजच्या भागातले बरेचसे अशी न्यूज येत होते की अभिजित सावंत इंजर्ड झालेला आहे, घराच्या बाहेर गेलेला आहे, बिग बॉसनी कन्फ्युशन रूममध्ये बोलवलं, DP आला, अंकिता आली. हे सगळं काही होतं ते खोटं होतं. ते आपणही व्हिडिओ केला होता, आपणही त्याच्यामध्ये खुलासे केले होते की हे सगळं काही खोटं आहे आणि ते खोटंच ठरलेलं आहे. तर टास्कमध्ये कोण विजय झालेले, टीम A ही पुन्हा एकदा विजय झालेली, त्यांच्यामधून कॅप्टन्सीचे कंटेंडर हे ठरवण्यात येणार आहे आणि कॅप्टन्सीचा टास्क पण झालेला आहे थोडाफार. आणि उद्याचा प्रोमो पण हा एकदम गोलीगत पॅटर्नच असणार आहे. तर मित्रांनो, काय होतं सुरुवात करूया. तर सुरुवातीला सगळ्यात पहिलं आलं की वर्षाताई ते प्लॅस्टिक गोळा करत होते, जे आपल्या स्टोर रूममध्ये होते. ते प्लॅस्टिक तिने घेतले आणि आता ती म्हणली की थांब थोडंसं काहीतरी खाऊन जाते. ती काहीतरी खाऊन जाते, आपला म्हातारा माणूस आहे, काहीतरी भूक लागली असन, गेला असन काहीतरी खायला. त्याच्यामध्ये बिग बॉसने परत एक मध्ये टॉमना मारला की वर्षाताई तुम्ही खाताय तर पूर्ण निवांतच खा. त्याच्यामध्ये ती म्हणली अच्छा ठीक आहे, खाऊ का निवांत. मग ती निघाली परत. त्याच्यामध्ये DP दादा तिला म्हणले की ताई अहो बिग बॉस ही तुमची मस्करी काढतात आहे, बिग बॉस हा तुम्हाला टॉमना मारतात आहे, तुम्ही हे सिरियसली घेऊ नका. तर मग वर्षाताईंना समजलं अच्छा ठीक आहे, बिग बॉसने मला हे केलं. त्याच्यानंतर मग आपण टास्क सुरू होण्याच्या आधीच यांचं वडावड राडारड ते परत एकदा सुरुवात झाली. निकीनी परत एकदा तेच केलं, वराडारड आणि ओढावड तेच सुरुवात केली. पण मला एक निकीला तो सवाल विचारायचा आहे की अगं बाई, तुला जर का कोणाचा धक्का लागला, कोणाचा हात लागला, कोणी पकडलं तर तुला चालत नाही, तू लगेच म्हणते बिग बॉस मला धरलं, बिग बॉस मला धरलं. आणि तू जर का एखाद्याला धरती, एखाद्याला वडती, त्या आर्याला कसं वडत होती, त्या इरिनाला कसं करत होती, ते तुला चालतं, ते तुझ्यामध्ये फेअर आहे. आणि बाकीच्यांनी जर का तुला केलं तर ते तुला अनफेअर वाटते. पण त्या इरिना, त्या बाईने मला माफ करो सॉरी, आणि तिच्या काही केसांना धक्का लागला असं टास्कमध्ये चालतं, पण लगेच हिने माफ करो आणि सॉरी आणि ते सगळं चाललं. त्याच्यानंतर आपण राऊंड 2 आपण बघितला. राऊंड 2 सुरू झाला आणि ह्यांच्या टीममधून म्हणजे टीम B कडून बॉल घेण्यासाठी गेले, म्हणजे तेच मोती घेण्यासाठी गेले. आपली इरिना होता आणि वैभव होता, आणि ह्यांच्याकडून सूरज आणि अरबाज होता, मोती घेण्यासाठी गेले. तर इरिना चांगल्या पद्धतीने करत होती, पण तो आपला वैभव, आपण त्याच्यावरती येणारच आहे. त्या बैलांनी पुन्हा एकदा अनफेअर खेळलेला आहे. आणि सुरुवातीला आपल्या टास्कमध्ये तर थोडंफार आपल्याला डाऊट तर आलाच होता की हा अनफेअर खेळतो, हा पूर्ण त्याचा शक्तीचा प्रदर्शन करत नाही आहे. अरबाज पण तिकडं नाटकं करताना दिसला होता, पण वैभ्या हा थोडाफार तरी मला तरी वाटलं की थोडाफार तरी फेअर खेळेन. पण नंतर त्यांनी टास्क संपल्याच्या नंतर त्यांनी ही स्वतःची कबुली पण दिली की मी हा टास्क अनफेअरली खेळतो, मी हा टास्क स्वतःसाठी खेळलो नाही, मी हा टास्क माझ्या टीमसाठी खेळलो नाही, मी हा टास्क तुमच्यासाठी खेळलेलो आहे. मी याच्यामध्ये जे बॉल भरायचे होते, 10 बॉल भरायचे होते, त्याच्यामध्ये मी कमी बॉल मुद्दामून भरले. अरे बाबा, तुला मराठी भाषा तर येतच नाही, पण तुला काही गणित पण येत नाही. ह्याच्यावरती बिग बॉसने त्याला टॉमना मारला पाहिजे होता, त्याला एक्सपोज करायला पाहिजे होतं, पण नाही, बिग बॉसने नाही केलं. का? कारण की विकेंडचा डाव आहे, भाऊ बोलणार. अरे पण प्रत्येक गोष्ट सारखा भाऊच बोलणार आहे, त्याला किती मुद्दे आता भाऊ बोलणार, किती वेळा तो माफी मागणार, काय म्हणजे अख्खा विकेंडच वैभ्यावरती काढायचं काय मला काय कळना. पण त्याच्यानंतर आपण बघितलं की तो टास्क सुरू होता. तर टास्कमध्ये अरबाज आपल्याला बोलला, ऐकायला आलं की माझा हात. काही नव्हतं बाबा, तुझा हात नाटकं करत होता. त्याच्यामध्ये तो अरबाज आणि त्या वैभ्यानी तर काही त्याचा ताकद नव्हती लावली, काही नव्हती लागली, तरी पण तो म्हणत होता माझा हात. आणि त्याच्यानंतर मग आपण बघितलं की निकी आणि आर्यामध्ये जरासं ते झाली, ते मस्त एकदम जुगलबंदी काहीतरी झाली. त्याच्यामध्ये निकीने तिला ओढलं, आर्याने तिला ओढलं, आणि आर्या ही पोरगी ही नडती आहे आणि 1 नंबर टास्कमध्ये ही पोरगी 1 नंबर खेळते. भली ती थोडीशी बालिश वाटू दे किंवा तिचे बोलणं थोडंफार काहीतरी बालिशपणामुळे वाटू दे, पण ही पोरगी नडती आहे आणि ते बघून 1 नंबर वाटते. टास्क 1 नंबर खेळते, तिच्याबद्दल काय वाद नाही. त्याच्यानंतर आपण बघितलं की निखिलचा काहीतरी हाक लागला असेल टास्कमध्ये, थोडंफार हातबीत तिकडं तिकडं चालतो, इरिनाला लागला. बरं इरिना बोलन ना, हा वैभ्या काय तिचा बॉयफ्रेंड आहे का, तिचा नवरा आहे का, नक्की आहे तरी काय, तुझं काय चालू आहे का, झँगाट काय चालू आहे का तिच्यासोबत, नाही चालू. मग हा तिच्यासाठी का स्टँड घेतोय, निखिल कसा हात लावला तुम्हाला, असा गेला. अरे काय तुला काय आहे का, जरा काहीतरी तू स्वतःसाठी काहीतरी आहे का, तुझं इज्जत आहे का, तू आधी इज्जत गेलेली आहे. तू अरबाजच्या विरोधात नड ना, तू ह्याच्याच विरोधात कायला नडतो. तर त्याने निखिलच्या विरोधात नडला. निखिल आपला शांत दमलेला माणूस आहे, तो आपला काय नाही, तो नाडला नाही. पण त्याच्याच विरोधात जर का सूरज विरोध असला असता, सूरज नाडला असता. पण ठीक आहे, निखिल नाही नाडला, ठीक आहे चालतंय.
पण त्याच्यानंतर आपण बघितलं की काउंटिंग सुरू झाली. काउंटिंगमध्ये मी तर म्हणतो वर्षाताईंनी अनफेअरली खेळलं पाहिजे होता. वर्षाताई जर का इथं अनफेअर खेळले असते आणि मजा आली असती, कोण काहीही नसतं बोललं बाबा तुम्ही जर का त्या टीममधून तुम्ही अनफेअरली खेळलं पाहिजे होतं. तुम्ही बोलायला पाहिजे होतं की बाबा हा बॉल जरा चेंबलेला आहे, हा बॉल जरा माखलेला आहे, ही पिशवी जरा थोडीशी फाटलेली, ही पिशवी जरा माखलेली, हे बाद, हे मला ही पिशवी मी घराही धरली जाणार नाही. आणि त्याच्यामध्ये पण काउंटिंगमध्ये या आरबाज या बैलांनी मोठा सूर लावला 16चा. अरे बाबा मी तर आमचा टी व्हीच बंद केला, मला नाही बघायचं आहे, हे बघायचंच नाही, हे बंद करायचं आता. त्याच्यानंतर आपण बघितलं की ते टास्क अनाऊन्समेंट झाली, हे जिंकले, टीम ए जिंकली. ते एवढं त्यांचं जे एक्सप्रेशन जान्हवी आणि निकीचं बाबो, म्हणजे बिग बॉसच्या प्रत्येक अनाऊन्समेंटला यांचं एक वेगळंच इमोशन्स आणि एक वेगळंच काहीतरी रिॲक्शन्स असते. म्हणजे ते नको, आम्हाला नाही बघायचं. अरबाज काही पुशअप करायला लागला, घनश्यामला पण पुशअप करायचं होतं पण घनश्याम काहीतरी वेगळंच करायला लागला. एका पायाने काय थोपट काय होता. नंतर मग घनश्याम आतमध्ये जाऊन बोलतो काय की यांना मी दाखवून दिलं की घनश्याम पण त्यांना कसा हरवू शकतो. यांना वाटत होतं घनश्यामने, आणि ह्याचं बोलण्याकडं कोण लक्षच देत नाही. त्या घनश्यामच्या बोलण्याकडं ना ते टीम ए वाले लक्ष देतात ना ते टीम बी वाले लक्ष देतात. कारण की झालं असं होतं की त्या एक तर निकी ती नाराज झाली कारण की मला त्या अरबाजनी हग नाही दिला. अरे बाबा किती हागणार अजून, तुम्ही अख्ख्या शोमध्ये हागतातच आहे, किती अजून हागणार, बस करा तुमचं हागणार. तेच त्याच्यानंतर मग त्या घनश्याम पण नाराज, मग घनश्यामला काय नाराज, मग घनश्याम नाराज, मग त्या अरबाज वरती तो नाराज, वैभववरती तो नाराज, आणि तो म्हणला मी तुमच्या टीमकडून खेळणार नाही, मी चाललो त्या टीममध्ये. तो वैभव त्याला काय बोलला असेल, वैभव म्हणला जा निघ, मला पुढचं ऐकायचं नाही, जा निघ. एवढी इज्जत काढली त्याची. आता त्या इज्जतमध्ये त्याला काही ठेवलीच नाही. त्या छोटा पोर बाबा तू एका मंत्र्याला पाडलेलं आहे, तुझी काही इज्जत आहे का नाही, तू थोडीफार काहीतरी इज्जत लाजबीज काहीतरी ठेव आणि ते बंद कर. तू जर का दुसरीकडं जा आणि दुसऱ्या टीममधून खेळ, नाही तर तुला बाहेर तरी काढते, याला बाहेर तरी काढा, नाही तर ह्याच्या इज्जतीचा लेच फालुदा होते. आपण त्याच्यानंतर बघितलं की घनश्यामचं तेच. मग ते टीम ए वरती मला एक सवाल विचारायचा आहे की प्रत्येक गोष्ट हे अनफेअरली जिंकतात आहे. बिग बॉस पण ह्यांच्या रीतीनेच काहीतरी डाव असा काहीतरी आणतो आहे. फक्त 2च राऊंड केले आणि बिग बॉसने जर का 3 जण जर का बाहेर काढायचे होते हारलेल्या टीममधून, तरी आधीच डिक्लेअर करायला पाहिजे होतं की आम्ही 3 जण बाहेर काढणार आहे किंवा 2च राऊंड घेणार आहे, हे आधीच डिक्लेअर करायला पाहिजे होतं. पण असं का केलं, असं का नाही केलं, काय माहिती. बिग बॉस असा हा डाव चालवतोय टीम एच्या फेवरमध्ये का काय, मला काय कळणं झालं. त्याच्यानंतर आपण बघितलं की बरेचसे जण अशी बसली होती. त्याच्यानंतर फ्रेंच फ्राईज असा एक कॅप्टन्सीचा टास्क इंट्रोड्यूस झाला. कॅप्टन्सीचा टास्क असा होता की टीम बी जी हारलेली टीम आहे त्यांनी ठरवायचं होतं की कोणाला किती फ्रेंच फ्राईज भेटतील ते टीम एमधून. तर ह्या टीम बीला पण मला सांगायचं तुम्ही किती फेअर खेळणार, फेअर खेळायच्या नादात तुम्ही ट्रॉफीज देऊन टाकशाल त्यांना. तर मग तेच बोलायचं की टीम बीला जर का तुमची माणसं त्या टीम एमध्ये आहे तर तुम्ही त्यांना जास्त फ्रेंच फ्राईज द्या ना. तर योगिताला 5व्या नंबरला काय ठेवला, तर सूरजला 7व्या नंबरला ठेवला. सूरजला 1 फ्रेंच फ्राईज दिला. सगळ्यात पहिलं त्या निखिलला दिला 7 फ्रेंच फ्राईज. ठीक आहे तुमच्या टीममधलं आहे, पण त्या अरबाजला जर का 6 फ्रेंच फ्राईज दिले ते काय गरज आहे का. परत त्या जान्हवीला दिल्या 5 फ्रेंच फ्राईज, ते काय गरज आहे का. त्यानंतर त्या निखिलला दिले 4 आणि नंतर मग त्या योगिताला दिलं. अरे बाबा तुम्ही योगिताला 2 नंबरला द्या, योगिताकडे जास्त द्या, नंतर मग काय नडता येईल काय काढता येईल ते नंतर बघता येईल. पण सूरजला फक्त 1च दिलं का, कारण की सूरज डिसिजन नाही घेऊ शकत. बघ कोणी ठरवलं, तुम्ही कोण ठरवणार आहे, तुम्ही दिलं आहे का त्याच्याकडे कुठली पॉवर, तुम्ही त्याला कधी विचारलं आहे का. आणि काय असतं किचनची ड्युटी ही ठरलेली असते, बाथरूमची ड्युटी ही ठरलेली असते, बाकीचे सगळे स्वतःहून घेतात ड्युटी करून. असे काय निर्णय घ्यायचे असतात कॅप्टनला. कॅप्टन फक्त हा आपल्या टीमसाठी कुठले ना कुठलं तरी पॉवर आणू शकतो, ह्याच्यासाठी कॅप्टन ठरवायचा असतो. आपल्या टीमसाठी आपल्या लोकांसाठी तो काही ना काहीतरी पॉवर आणू शकतो, त्याच्यासाठी कॅप्टन असतो. आणि त्याला कुठलं ना कुठलं काम न करायला लागतं त्याच्यासाठी कॅप्टन असतो. बाकी ड्युटी हे तर तुम्ही स्वतःहूनच घेतात, कारण की कॅप्टन सांगतो हे तर तुम्ही ड्युटी तर तुम्ही घेत नाही. कारण की कॅप्टन जर का सांगितलं कॅप्टनने की बाबा तू ही ड्युटी कर, तो काढणार आहे का, नाही काढणार, तो त्याच्या मनानेच ड्युटी काढणार. बरं कोण काय झोपलं असेल तर मग ते सूरज पण जाऊन बोलू शकतो का नाही की बाबा तुम्ही झोपलेत किंवा काय मला काय कळतच नाही यांचं काय टीम बीचं चालू काय. त्याच्यानंतर आपण बघितलं आर्या आणि आपल्या डीपी दादा, तर त्यांचं थोडी बाचाबाची झाली. आर्याने थोडीशी मस्करीमध्ये घ्यायला पाहिजे होतं, पण डीपी दादाला पण जरा मस्करी आणि त्याच्यामध्ये जरा हे कळलं पाहिजे की तिच्या खाण्यावरून नव्हतं बोलायला पाहिजे. पण ठीक आहे ते बोलले, पण नव्हतं बोलायला पाहिजे, आमचं तरी मत आहे नव्हतं बोलायला पाहिजे. मस्करी बिस्करी तिला नाही समजत तर ठीक आहे, पण ते थोडंसं जास्त वाढलं. पण ते तिकडं कुठं कुठेतरी सॉर्ट आऊट करणार आहे मला तरी वाटते. तर मित्रांनो असा होता तो आपला रिव्ह्यू. पण उद्याच्या भागात आपण बघणार आहे की उद्या गुलीगत आपला त्या पॅटर्न दाखवणार आहे, त्या अरबाजला नडणार आहे. आणि ती जान्हवी पण बोलली होती की सूरजला ताकद आहे, आणि ती सूरजची ताकद ती तुम्हाला उद्याच्या भागात नक्कीच दिसणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल.